नमस्कार, मी अंजली धानोरकर, उपजिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर। स्ट्रेस मॅनेजमेंट सिरीजच्या आजच्या अखेरच्या भागामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। अर्थात हा अखेरचा भाग स्ट्रेस मॅनेजमेंट सिरीजचा आहे, आपल्या व्हिडिओचा नव्हे। वेगवेगळ्या विषयांवर आपण पुन्हा याच व्यासपीठावर भेटत राहणार आहोतच। स्ट्रेस म्हणजे नेमकं काय, त्याचे उपाययोजना कोणत्या कोणत्या असतील, या सगळ्या संदर्भात मी आतापर्यंतच्या सगळ्या भागांमध्ये सांगितलं। हे सगळं सांगताना माझा उद्देश एकच होता, जे म्हटलं जातं ना, जर कोणी भुकेलं असेल तर त्याला मासे नेऊन देऊ नका, तर मासेमारी शिकवा, जेणेकरून त्याला जेव्हा जेव्हा आवश्यकता भासेल तेव्हा तेव्हा तो स्वतः मासेमारी करून आपलं पोट भरू शकतो। त्याच अर्थानं मी तुम्हाला बेसिक अशा काही कन्सेप्ट्स क्लिअर करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून तुमच्यासोबत मी नसले किंवा दुसरं कोणीही नसलं तरीसुद्धा आपल्या प्रश्नांना सोल्युशन्स कसे शोधायचे आणि जे स्ट्रेस फॅक्टर्स आपल्याला वाटत आहेत त्यातून बाहेर कसं निघायचं हे तुमचं तुम्हाला स्वतःला ठरवता येऊ शकतं। अगदी एक सिंपल गणितातलं प्रिन्सिपल आपल्याला माहीत आहे ना, की आपण गणितामधले सगळे सूत्र लक्षात ठेवतो आणि जेव्हा आपल्या हातामध्ये गणिताची प्रश्नपत्रिका येते तेव्हा जस्ट आपण एवढाच विचार करतो की हे प्रश्नपत्रिकेतलं गणित नेमकं कोणत्या सूत्रात बसत आहे। त्याच अर्थानं मी तुम्हाला अशी काही सूत्र सांगितलेली आहेत असं आपण म्हणू शकतो की जेव्हा आयुष्याची प्रश्नपत्रिका आपल्या हातामध्ये येईल तेव्हा नेमका हा प्रश्न कोणत्या सूत्रात बसवायचा आहे याचं डिसिजन आपल्याला घेता येईल। जे म्हटलं जातं ना की शांततेच्या काळात व्यवस्थित सराव जर केला तर युद्धाच्या काळामध्ये रक्त कमी सांडावं लागतं। म्हणजे शांततेच्या काळात सरावादरम्यान घाम जास्त गाळायचा, जेणेकरून युद्धाच्या काळात रक्त कमी गळतं किंवा गाळावं लागतं। म्हणूनच या सगळ्या मी आतापर्यंतच्या सांगितलेल्या कन्सेप्ट्स आपल्याला व्यवस्थितरित्या अभ्यासून स्वतः त्याच्यावर प्रॅक्टिस करून आपल्या ह्या मेंदूच्या हार्ड डिस्कमध्ये व्यवस्थित फीड करून ठेवाव्या लागतील। कारण जेव्हा असा एखादा काहीतरी प्रसंग उद्भवलेला असेल, जेव्हा आपल्यामधला स्ट्रेस एकदम ट्रिगर झाला आहे, तेव्हा कदाचित हे सगळं आठवणार नाही ना। म्हणून त्यावेळेसही हे सगळं आठवावं याच्यासाठी आपल्याला जेव्हा आपल्यावर स्ट्रेस अजिबात नाही तेव्हाच सगळं ते मेमराईज करून घ्यावं लागेल, जेणेकरून जेव्हा आवश्यकता भासेल तेव्हा हे लगेच आपल्या लक्षात येईल आणि सोल्युशन आपल्याला काढता येऊ शकेल। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की सांगण्यासारख्या बाबी भरपूर साऱ्या असतात, पण अर्थात आपल्याला कंटिन्युअस फक्त स्ट्रेस मॅनेजमेंट हाच एक विषय घ्यायचा नाही आहे ना। आणि तुम्हाला आठवत असेल कदाचित सॉफ्ट स्किलच्या पहिल्या आपल्या सिरीजमध्ये मी एक सॉफ्ट स्किलचं वैशिष्ट्य सांगितलेलं होतं आणि त्यात असं म्हणालेले होते की कोणतंही सॉफ्ट स्किल जर घेतलं तर सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा सिलेबस खूप अफाट असतो आणि सतत त्याच्यामध्ये अपडेशन्स होतही असतात। म्हणजेच स्ट्रेस मॅनेजमेंट हा जर आपण विषय घेतला आहे तर त्याच्यावरही सातत्यानं आपल्याला वेगळ्या पद्धतीचे एपिसोड्स करता येऊ शकतात। पण जसं मी म्हणाले की सगळेच एपिसोड फक्त स्ट्रेस मॅनेजमेंटला वाहून घेणं शक्य नाही ना, आपल्याला बाकीचेही काही स्किल्स बघायचे आहेत। म्हणून ह्या मर्यादित एपिसोड्समध्ये जेवढे महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला लक्षात आलेच पाहिजे असं मला वाटलं ते सगळे तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत। आणि आता जाता जाता आणखी जस्ट काही सांगू इच्छिते। नेहमीच लक्षात ठेवा, यह वक्त गुजर जाएगा। जेव्हा आपण दुःखांमध्ये असतो, समस्या आपल्याला भेडसावत असतात, तेव्हा हे वाक्य मला स्वतःला सुद्धा खूप प्रेरणादायक ठरतं बरं का। म्हणजे मी सुद्धा मनाशी त्यावेळेस म्हणत असते, यह वक्त गुजर जाएगा। म्हणजे हा आपला वाईट काळ जो आपल्याला वाटतो आहे किंवा आपल्या डोक्याला जे सगळा त्रास होतो आहे असं वाटतं आहे, हा सगळ्याच्या सगळा कालावधी शेवटी निघून जाणार आहे। म्हणजे तुम्हाला माहीत असेल ना की अकबराने एकदा बिरबलाला विचारलं की असं काय आहे की जे दुःखातही आणि सुखातही आपल्याला उपयोगाचं ठरू शकतं। तेव्हा बिरबलानं उत्तर दिलं होतं, ती जाणीव की यह वक्त गुजर जाएगा। दुःखात असू तर आपल्याला हे दुःख कायम राहणार नाही याची शाश्वती वाटत असते आणि त्याच्यातून मार्ग आपण काढू शकतो।
आणि जेव्हा सुखामध्ये सुद्धा ही जाणीव आपण लक्षात ठेवतो, या वक्त गुजर जाएगा, तेव्हा आपले पाय जमिनीवर टेकलेले राहतात. त्याच्यासोबतच आणखी एक माझ्या आवडतं गाणं, दिस जातील दिस येतील, भोग सरल सुख येईल. वाईट दिवस निघून जातात आणि पुन्हा एकदा चांगले दिवस आपल्या वाट्याला येतातच, याची आपण खात्री बाळगली पाहिजे. पण हां, आत्ता कदाचित असं होऊ शकतं की हे सगळ्या कन्सेप्ट्स आपल्याला मेमराईज करण्याच्या अगोदरच असं काहीतरी घडलं ज्याच्यामुळे आपण तणावात आहोत असं आपल्याला जाणवतं आहे. अशा वेळेस काय करायचं? सिम्पल, मी जे करते तेच तुम्हाला सांगणार आहे. काय होतं माहिती आहे का, आपल्यामध्ये अगदी सुरुवातीच्या काही भागांमध्ये पाहिल्याप्रमाणे आपलं डिफेन्स मेकॅनिझम ॲक्टिवेट होतं, आपली एनर्जी खूप सिक्रिएट होते आणि मग सगळी ही ऊर्जा आपल्याला बाहेर कुठेतरी काढायची असते. त्याच्यासाठी मी स्वतः काय करते? स्पॉट जॉगिंग करते. जर शक्य असेल ना तर पटकन कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये जायचं, बाजूला जायचं आणि स्पॉट जॉगिंग करायला लागायचं, जेणेकरून आपल्यात क्रिएट झालेली ऊर्जा त्या स्पॉट जॉगिंगच्याद्वारे आपल्याला बाहेर काढता येईल. किंवा असं जर काही करता येत नसेल आणि आपल्या ऑफिसमध्ये किंवा आपण जिथे कुठे आहोत तिथे पायऱ्या असतील तर या पायऱ्यांची चढ उतार करायची. थोडक्यात एवढंच, तुम्हाला जो सुचेल तो उपाय करा, फक्त तो एनर्जी बाहेर काढणारा असावा. म्हणजे अगदी एक लांबचा राऊंड घेऊन येणं हे सुद्धा आपण करू शकतोच की. अशासोबतच तुम्ही सुद्धा आणखी ताबडतोब उपयोगात येतील असे कोणते उपाय अंमलात आणता किंवा अंमलात आणणार आहात याच्याबद्दल खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून अवश्य आम्हाला कळवायचं आहे. आणि नेहमीच मी म्हणते त्याप्रमाणे आणखी कोणत्या स्किल्सबद्दल माहिती घेणं तुम्हाला आवडेल हे सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून अवश्य मला कळवा. तोपर्यंत थँक्यू.